नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, 1 ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस असतो. अण्णाभाऊ साठेंचा हा जन्मदिवस अण्णाभाऊंचा जयंती महोत्सव म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असतो. योगायोगानं फक्त महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या देशातल्या राज्यामध्येही अण्णाभाऊंची जयंती होत असते. एवढंच नाही, तर कुणाला आवडो अगर न आवडो, परंतु अण्णाभाऊ साठेंची जयंती आता भारताच्या बाहेर रशियामध्येही साजरी होत असते. ही एक वस्तुस्थिती आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी मराठी भाषेच्या पलीकडे ते जिवंत असतानाच गेलेले होते. त्यांचं साहित्य जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं होतं. म्हणजे अण्णाभाऊ भाषेच्या पलीकडे गेले होते. त्यांचं संपूर्ण साहित्य पाहिलं तर ते जाती आणि धर्माच्या पलीकडे गेले होते. निखळ माणसांसाठी लिहिणारा, माणसांच्या दुःखावरती भाष्य करणारा आणि तळागाळातल्या उपेक्षित वर्गाचं दुःख जगाच्या वेशीवर टांगणारा अण्णाभाऊ साठेंच्या आधी क्वचितच एखादा एवढा मोठा लेखक झाला असेल. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून गावकुसाबाहेरच्या लोकांचं जीवन तर मांडलंच, परंतु या देशातल्या स्त्रियांना जी अबला म्हणून त्यांची जी काय एक त्यांची प्रतिमा निर्माण केलेली होती, ती अण्णाभाऊ साठेंनी बदलून टाकली. भारतातल्या स्त्रिया, खेड्यापाड्यातल्या स्त्रिया, वाड्या वस्त्यावरच्या स्त्रिया सुद्धा स्वाभिमानी आहेत, आपल्या शीलाचं रक्षण करणारे आहेत. एवढंच नाही, तर आपल्या चारित्र्यावर, शीलावर जर कुणी घाव घालत असेल तर त्याचेही एका घावात 2 तुकडे करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगात आहे. इतकी जाज्वल्य अशा पद्धतीचा स्वाभिमान अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये, तळागाळातली उपेक्षित माणसं, महिला वर्ग अण्णाभाऊंनी एक वेगळ्या पद्धतीनं साहित्यामध्ये आणला. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये असलेली माणसं ही पराक्रमी माणसं आहेत. जगण्यासाठी संघर्ष करणारी, लढणारी माणसं असली तरी सुद्धा आपल्या अस्तित्वासाठी धडपडणारी आणि जागणारी अशा पद्धतीची ही माणसं आहेत. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचा उत्सव सर्वच समाज बांधव, विचारवंत मंडळींच्याकडून सुद्धा होत असतो. महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊंच्या नावानं महामंडळ स्थापन केलं. अण्णाभाऊंच्या नावानं RT एक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन केली. एवढंच नाही, तर अण्णाभाऊंच्या नावानं महाराष्ट्र सरकारनं पुरस्कार द्यायला सुरुवात केली. एवढं सगळं होऊन सुद्धा एका तांत्रिक मुद्द्याच्या कारणावरून अण्णाभाऊ साठे महापुरुष आहेत की नाहीत अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेली. अण्णाभाऊंचा जयंती उत्सव साजरा करत असताना अण्णाभाऊंच्या जयंती समारंभामध्ये खेड्यापाड्यातले मराठा समाज असतील, वंजारे असतील, धनगर असतील, साळी माळी, तेली तांबोळी, कोष्टी न्हावी, सगळ्या समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक, भटक्या विमुक्त समाजाचे लोक, आदिवासींचे लोक त्यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होत असत. अगदी महार बांधव सुद्धा अण्णाभाऊंच्या जयंती समारंभामध्ये सहभागी होत असायचा. अण्णाभाऊंच्या साहित्याचं गुणगान गात असायचा. अण्णाभाऊंच्या एकूणच जीवन चरित्राचं कौतुक करत असायचा. यामध्ये बौद्ध विचारवंत तर अजिबात पाठीमागं नव्हते, खूप पुढं होते. मी तर अभिमानानं सांगेन, जे बौद्ध विचारवंत होते, जे बुद्धाचे, बाबासाहेबांचे अनुयायी होते, त्यांनी अण्णाभाऊंचा फार मोठा सन्मान केला. 1958 साली मुंबईला पहिलं दलित साहित्य संमेलन जे झालं, त्या संमेलनाचं उद्घाटक म्हणून अण्णाभाऊंना पाचारण करण्यात आलं होतं. राजा ढालेसारखी खरोखर धम्म अनुयायी त्यामध्ये सहभागी होती. परंतु आज चित्र बदललेलं आहे. विशेषतः या कालच्या एप्रिल महिन्यापासून, ज्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, त्या महिन्यापासून आपल्या शेजारचा शेकडो वर्षाचा परंपरागत मित्र, बंधू, महार बांधव तो मात्र आता मातंग समाजाचा विरोधक झालेला आहे. अण्णाभाऊ साठेंच्या कौतुकामध्ये सहभागी होणारा, जयंती महोत्सवामध्ये सहभागी होणारा महार समाज आज मातंग समाजाचंच शत्रुत्व स्वीकारल्यासारखा वागत आहे, बोलत आहे, लढत आहे, संघर्ष करत आहे. जाहीर मंचावरून मातंगाची निर्भत्सना करत आहे, त्याची टिंगल करत आहे, टवाळ्या करत आहे.
आणि कारण काय? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न. खरं तर आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न आणि त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल यामध्ये मागाचं योगदान काय आहे मला समजत नाही. देशातलं सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखादी गोष्ट करा म्हणून सांगते, हा त्या लढ्याचा विजय असतो. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आणि प्रत्येक राज्यांना ते अधिकार दिले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महार बांधवानं चर्मकार समाजाला बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं या गोष्टीला विरोध सुरू केलेला आहे, या गोष्टीबद्दल केवळ दुःख व्यक्त करण्याशिवाय आज तर माझ्याकडे काही नाही आहे. मला वाईट वाटतंय महार समाज बांधवांचं आणि त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचं. असो, ती त्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेचंही मी स्वागत करेन. परंतु हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठे कोण आहेत? लहुजीवस्ताद कोण आहेत? बाबासाहेबांची त्यांची तुलना होऊ शकते का? अशा पद्धतीची वक्तव्य करून महार समाजानं त्यांचा आणि बुद्ध विचाराचा काही संबंध राहिलेला नाही हे जवळजवळ आता जाहीर करायचं फक्त राहिलेलं आहे. मातंग समाजाची तुम्ही टिंगलटावळी करता, ठीक आहे, पण मातंग समाज ज्यांना प्रेरणास्थान मानतो अशा अण्णाभाऊंची आणि लहुजींचीही बदनामी, त्यांचाही अपमान हे बरोबर नाही आहे. तर अण्णाभाऊ कोण म्हणून जो सवाल करतोय त्याच्यासाठी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कालच्या 1 ऑगस्ट 2026ला भारताचे गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी साहेबांचे उजवे हात, डावे हात किंवा दोन्ही हात म्हटलं तरी चालेल, सन्माननीय अमित शहा साहेब पुण्यामध्ये आले होते. लोकमान्य टिळकांच्या नावानं देशातला सर्वोच्च पुरस्कार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि तो प्रदान करण्यासाठी गृहमंत्र्यांना पुण्यामध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते, स्मृती दिवस असतो. त्यानिमित्तानं तो कार्यक्रम पुण्यात होता. परंतु त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अमित शहा, भारताचे गृहमंत्री, पहिल्यांदा सारसबागेजवळच्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ आले. अण्णाभाऊ साठेंना पुष्पहार घालून त्यांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले आणि त्यानंतर ते लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी समारंभामध्ये सहभागी झाले, ज्या कार्यक्रमामध्ये अजित डोभाल यांना लोकमान्यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार द्यायचा होता. मित्रहो, त्या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा गेले आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्तानं जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शहांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये 1.5 मिनिटात आणि अवघ्या 150 शब्दामध्ये अण्णाभाऊंच्या संदर्भात अमित शहांनी जे अण्णाभाऊंचं जीवन चरित्र सांगितलेलं आहे त्याबद्दल मी तर अक्षरशः अमित शहाच्या प्रेमात पडलो. त्यांच्याबद्दलचा आदर माझा वाढला. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंच्या संदर्भात अलीकडं आमचाच शेजारी महार बांधव कोण अण्णाभाऊ असा प्रश्न विचारत होता. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, अण्णाभाऊ कोण हे तुम्ही आता अमित शहांना विचारा, या देशाच्या गृहमंत्र्यांना विचारा, तेच सांगतील. आणि जर विचारायचं नसतील तर त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी कार्यक्रमामध्ये जे 1.5 मिनिटाचं आणि 150 शब्दांचं भाषण केलेलं आहे ते ऐका. नसेल तर मी तुम्हाला ऐकवतो. ऐका काय म्हणालेत अमित शहा. अमित शहा म्हणाले, आज अण्णाभाऊ साठे जी का भी जन्मदिन है. अण्णाभाऊ जिस परिस्थिति में पैदा हुए, समाज के जिस वर्ग में पैदा हुए, मातंग समाज से पैदा होकर बहुत अल्पकाल का शिक्षा प्राप्त कर कर अपने आप कोई व्यक्ति कैसे अपने आप को शिक्षित करता है, इसका अगर पूरे भारत में उदाहरण ढूंढता है तो अण्णाभाऊ साठे जी एकमात्र उदाहरण है. काय म्हणतायत अमित शाह साहेब कि समाज के जिस वर्ग में अण्णाभाऊ पैदा हुए,
मातंग समाज से पैदा होकर बहुत अल्पकाल का शिक्षा प्राप्त कर कर अपने आप कोई व्यक्ति कैसे अपने आप को शिक्षित करता है, इसका अगर पूरे भारत में उदाहरण ढूंढता है तो अण्णाभाऊ साठे जी एकमात्र उदाहरण है. ते पुढे म्हणतात, वो स्वयं विद्यार्थी भी थे, वो स्वयं शिक्षक भी थे, और फिर भी न केवल मातंग समाज, न केवल दलित समाज, समग्र समाज के एक महान समाज सुधारक बनकर वो उभरे. वो लोक कवि बने, वो क्रांतिकारी विचारों से अपने साहित्य का सृजन भी करें, और वो मराठी साहित्य जगत में साहित्य रत्न और लोक शाहीर भी कहलाए गए. जब अण्णाभाऊ के जीवन को समझते हैं, अमित शाह म्हणता है, जब अण्णाभाऊ के जीवन को समझते हैं तब मालूम पड़ता है कि पूरे जीवन में जो बच्चा सिर्फ 1.5 दिन ही स्कूल में जा पाया, उसने अपने आप को विद्यार्थी और शिक्षक दोनों बनाकर समाज में इतना बड़ा योगदान दिया. मैं अण्णाभाऊ साठे जी को मनपूर्वक प्रणाम करता हूं. देशाचा गृहमंत्री अमित शहा साहेब लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या समारंभामध्ये अण्णाभाऊ साठेंना प्रणाम करतात, वंदन करतात, अभिवादन करतात, आणि आमचे सख्खे शेजारी अण्णाभाऊ कोण म्हणून निर्भत्सना करतात. मला वाटतं हे बरोबर नाही आहे. त्यामुळं महार बांधवांना माझं आवाहन आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं वाटेल तो विरोध करा, पण तुमचा विरोध वैचारिक असला पाहिजे. तुम्ही बाबासाहेब अनुयायी आहात ना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी स्वतःला म्हणवून घेता, तर थोडा तरी वैचारिक विरोध करा ना. इतर समाजाच्या, आपल्याच इतर भावंडांच्या महापुरुषांना, प्रेरणास्थानांना अवमानित करू नका, एवढंच म्हणेन. आणि पुन्हा एकदा सांगतो, अण्णाभाऊ कोण जर म्हणत असेल तर अमित शहाला विचारा, एवढंच मी सांगेन. मित्रहो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर.